नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे पोहोचल्यानंतर तुमच्या मनात एकच प्रश्न उभा राहील की खरंच हे माणसांनी केलंय का, की यामागे काहीतरी वेगळीच शक्ती आहे. हो मित्रांनो, आपण जाणार आहोत कैलास टेम्पल एलोरा येथे मित्रांनो. आणि समोर दिसतं एक असं भव्य मंदिर जे पाहिल्यावर डोळे थक्क होतातच, पण मनही थांबतं आणि विचार सुरू होतो. कारण हे मंदिर फक्त बांधलेलं नाही, तर पूर्णपणे एका डोंगरातून कोरलेलं आहे. हो मित्रांनो, एका प्रचंड खडकातून वरून खाली एक एक इंच काढत एक संपूर्ण मंदिर तयार केलं गेलंय. आणि ही गोष्ट समजल्यावर पहिल्यांदा तर आपला मेंदू थांबतो, कारण जे आपण शिकलेलो आहोत, जे पाहिलेलं आहे त्याच्या अगदी उलट इथे झालेलं आहे. मित्रांनो, साधारणपणे आपण कोणतीही इमारत बांधतो तेव्हा पाया घालतो, मग भिंती आणि मग छप्पर. पण मित्रांनो, इथे सगळं उलट आहे. इथे सुरुवात झाली छप्परापासून आणि मग हळूहळू खाली येत संपूर्ण मंदिर तयार झालं. मित्रांनो, तुम्ही कल्पना करा, आजपासून साधारण 1200 वर्षापूर्वी त्या काळात ना JCB, ना मशीन, ना कटिंग टूल्स जसे आज आहेत. फक्त हात, छिन्नी आणि हातोडे आणि एक अटूट विश्वास. आणि त्या काळात कोणीतरी ठरवलं की आपण एक असं मंदिर बनवणार जे जगात कुठेही नसेल. मित्रांनो, इतिहास असा सांगतो की हे मंदिर राष्ट्रकूट काळात बनलं, राजा कृष्णा यांच्या काळात. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, राजा आदेश देऊ शकतो, पण एवढं अचूक काम कसं, एवढं परफेक्शन? आणि हे करणारे कारागीर कोण होते? त्यांच्याकडे अशी कोणती कला होती? काही लोक एक कथा सांगतात, एक राणी होती, तिने व्रत घेतलं होतं, जोपर्यंत मंदिराचं शिखर दिसणार नाही तोपर्यंत ती अन्न घेणार नाही. आणि मग एक शिल्पकार पुढे आला आणि त्याने सांगितलं की हे मंदिर वरून खाली कोरतो मी. आणि काही दिवसातच शिखर दिसायला लागलं आणि राणीचं व्रत पूर्ण झालं. मित्रांनो, आता ही कथा खरी आहे की नाही हे माहीत नाही, पण इथे एक गोष्ट नक्की आहे, हे मंदिर सामान्य पद्धतीने बनलेलं नाही. मित्रांनो, अंदाजानुसार जवळपास 4 लाख टन दगड या डोंगरातून काढला गेला. आणि 4 लाख टन दगड ही संख्या एकूणच धक्का बसतो. आणि सगळ्यात मोठा प्रश्न इथेच निर्माण होतो, तो दगड कुठे गेला? मित्रांनो, आजपर्यंत कुठलाही ठोस पुरावा मिळाला नाही, कुठेच त्या दगडाचा ढीग नाही आणि कुठेच त्याचा उल्लेखही नाही. जणू तो दगड हवेतच विरघळला. आणि एक गोष्ट मित्रांनो, काही इतिहासकार सांगतात की हे मंदिर फक्त 18 वर्षात पूर्ण झालं. मित्रांनो, आता जरा शांत बसून विचार केला तर इतकं मोठं काम, इतकी कार्विंग आणि इतकी डिटेल, आणि तीही फक्त 18 वर्षात. मित्रांनो, आजच्या काळातसुद्धा आपल्याकडे मशीन असून, टेक्नॉलॉजी असून, इतकं कॉम्प्लेक्स काम इतक्या कमी वेळात करणं पूर्णपणे अशक्य आहे. आणि त्या काळात हे कसं झालं असेल? आणि मित्रांनो, म्हणूनच इथे मिस्ट्री सुरू होते. काही लोक म्हणतात की हे काम माणसांनी केलं नाही, तर काही लोक म्हणतात की ही काहीतरी देवाची मदत होती, तर काहीजण थेट एलियन थेअरी मांडतात. कारण जेव्हा आपण मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्याकडे पाहतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते, इथे कुठेच चूक नाही. मित्रांनो, प्रत्येक रेषा परफेक्ट, प्रत्येक मूर्ती जिवंत वाटते. सिमेट्री इतकी अचूक आहे की जणू कम्प्युटरने डिझाईन केले. मित्रांनो, आता आपण थोडं मंदिराच्या आत जाऊयात. समोर दिसतो नंदी मंडप. नंदी शांतपणे बसलेला, जणू तो अजूनही भगवान शिवाची वाट पाहतोय. आणि त्याच्या चेहऱ्यावरती शांतता, ती पाहिली की मन आपोआप शांत होतं. मित्रांनो, आता थोडं पुढं गेल्यावर मंदिराचं मुख्य गर्भगृह दिसतं. आणि तिथे असलेले एक शिवलिंग, त्या ठिकाणी उभं राहिल्यावर एक वेगळीच एनर्जी जाणवते. जणू काहीतरी खूप प्राचीन, खूप शक्तिशाली आपल्या भोवती आहे. मित्रांनो, भिंतीवर कोरलेल्या कथा, रामायण, महाभारत, देव आणि दानव यांचे युद्ध, प्रत्येक दृश्य इतकं जिवंत आहे की असं वाटतं आत्ता ते हलतील किंवा बोलतील. मित्रांनो, तुम्ही जर त्या दगडाला स्पर्श केला आणि विचार केला, हा दगड 1000 वर्षापूर्वी कोणी कोरला होता, तर त्या व्यक्तीचा स्पर्श अजूनही तेथे आहे. आणि जेव्हा अचानक मनात एक विचार येतो, आपण आज इतके मॉडर्न आहोत, पण आपण खरंच त्यांच्यापेक्षा पुढे आहोत का? कदाचित नाही मित्रांनो, कारण त्यांनी जे केलं
ते आपण अजूनही पूर्णपणे समजून घेतलेलं नाही. मित्रांनो, काही लोक असे सांगतात की इथे ध्यान केल्यावर मन पूर्णपणे शांत होतं, तर काही जण म्हणतात त्यांना एक वेगळीच ऊर्जा जाणवते. काही लोक फक्त बघतात आणि काही लोक अनुभव घेतात. मित्रांनो, कैलास मंदिर आपल्याला काहीतरी शिकून जातं की जे अशक्य वाटतं तेही शक्य असतं. जर डिटर्मिनेशन असेल तर विजनही असेल. आणि शेवटी मित्रांनो, हा प्रश्न अजूनही तसाच आहे, हे मंदिर माणसांनी बनवलं की देवांनी? मित्रांनो, हे उत्तर कदाचित कोणाला सापडलं नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, हे मंदिर आपल्याला विचार करायला भाग पाडतं. मित्रांनो, जर तुम्ही कधी छत्रपती संभाजीनगरला गेला असाल तर या ठिकाणी नक्की भेट द्या. फक्त पाहू नका, अनुभव घ्या, कारण काही गोष्टी समजून घेतल्या जात नाही, त्या फक्त जाणवल्या जातात. मित्रांनो, हर हर महादेव. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण असेच महाराष्ट्रातील टॉप 5 मंदिरांविषयी व्हिडिओ बनवणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत हर हर महादेव. जय श्रीराम. रामकृष्ण हरी.